डिकन्स्ट्रक्ट विटॅमिन सी सिरम. भरपूर ऐकलं असेल ह्या सिरमबद्दल. जर आपली स्किन डल झालेली असेल किंवा पिगमेंटेशन असेल, छोटे मोठं पिगमेंटेशन असेल, डार्क स्पॉट असेल, छोटी मोठी प्रॉब्लेम्स असेल स्किनवर, ही स्किन प्रॉब्लेम्स जर आपल्याला कमी करायचे असेल तर आपण भरपूर रिव्ह्यू चेक करत असतो. स्किन ग्लोईंग हवी असेल, स्किनवर एक स्किन ब्राईटन अप हवी असेल, आपली स्किन ब्राईटन अप झाली पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपण रिव्ह्यू चेक करत असतो की हा म्हणजे व्हिडिओ बघून घ्यायचं, हे सिरम कसं आहे, काय आहे, यूज करायचा इच्छा आहे तर कुठून घ्यायचा, यूज कसं करायचा, फायदे काय, नुकसान काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये डिकन्स्ट्रक्ट विटॅमिन सी सिरम, 10% विटॅमिन सी सिरम. भरपूर ऐकलं सुद्धा असेल ह्या सिरमबद्दल किंवा यूज करण्याची इच्छा असेल, त्यासाठी रिव्ह्यू चेक करत असेल. हे जे सिरम आहे ना, 10% विटॅमिन सी सोबत येते. त्यानंतर यात आहे फ्लुरिक ॲसिड आणि त्यानंतर आहे सोडियम PCA. अशा प्रकारच्या इन्ग्रिडियंट्सनी हे जे आहे ते सिरम बनल्या गेलेलं आहे. विटॅमिन सीचे फायदे सांगायची गरज नाही, भरपूर लोकांना माहिती असतं विटॅमिन सी काय वर्क करते. विटॅमिन सी आहे सनटॅन कमी करते. स्किनवर जर आपल्या स्किन काळी पडलेली असेल, उन्हाने आपली स्किन काळी पडलेली असेल, स्किन कलर पहिले वेगळा होतो आता वेगळा झालेला असेल, हे कमी करण्याचं काम विटॅमिन सी करत असेल. होममेड रेमेडीसुद्धा आपण विटॅमिन सी पासून जर यूज केली ना तरीसुद्धा आपल्या फेसवर एक ग्लो येत असतो आणि विटॅमिन सी आपल्या फेसला ग्लो देण्याचं काम किंवा ब्राईटन अप करण्याचं काम विटॅमिन सी करत असते. फ्लुरिक ॲसिडसुद्धा ह्या दोनच्या कॉम्बिनेशनने हे सिरम बनल्या गेलेलं आहे. म्हणजे आपल्या फेसवरचं सनटॅन कमी करेल, पिगमेंटेशन, छोटं मोठं पिगमेंटेशन असेल ते कमी करेल, आपल्या स्किनवर ग्लो येईल आणि आपल्या फेसला ब्राईटन अप करण्याचं काम हे सिरम करत असते. हे जे सिरम आहे 10% विटॅमिन सी सोबत येते. 10% विटॅमिन सी आणि 0.5% फ्लुरिक ॲसिड सोबत येते. आता यात सोडियम PCA सुद्धा अवेलेबल आहे. खूप छान सिरम आहे, छान इन्ग्रेडियंट्सनी बनल्या गेलेलं आहे. साईड इफेक्ट तर होणार नाही, पण ज्या लोकांना विटॅमिन सी सूट होत नाही त्यांनी पॅच टेस्ट गरजेचं आहे. आणि कोणतेही स्किन केअर प्रोडक्ट जर आपण स्वतःवर यूज करत असो, पहिल्यांदा असो, दुसऱ्यांदा असो किंवा अदर केव्हाही असो, नवीन स्किन केअर प्रोडक्ट ज्याही वेळेस आपण आपल्या फेसवर यूज करत असतो त्यावेळेस पॅच टेस्ट करणं गरजेचं असते. हे जे सिरम आहे ते ऑल स्किन टाईपसाठी आहे, म्हणजे ऑल स्किन टाईपवाल्यांनी यूज करू शकता असं ब्रँड बनत आहे. पण माझ्या मते तुम्ही पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा कारण विटॅमिन सी यात 10% अवेलेबल आहे. कुणाला विटॅमिन सी सूट होते किंवा कुणाला सूट होत नाही, त्यासाठी पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. डिकन्स्ट्रक्ट विटॅमिन सी सिरम हे आपण कंटिन्युअसली यूज करत असलं, 1-2 बॉटल यूज करून बघा, कंटिन्युअसली यूज करा. त्यानंतर आपल्याला याची इफेक्ट आपल्या स्किनवर दिसतील. आणि घ्यायचं कुठून आहे, आपल्याला ऑनलाईन आरामात अवेलेबल मिळेल, ऑफलाईनसुद्धा मिळेल, पण ते इकडे तिकडे सर्च करावं लागते किंवा सांगून ठेवावं लागते, त्यानंतर ते आपल्याला अवेलेबल मिळते. आता सेल आहे, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, अशा इथे सेल आहे, सेलमध्ये जाऊन परचेस करू शकता. तुम्हाला काही % ऑफमध्ये तुम्हाला हे सिरम अवेलेबल मिळेल. पण जेव्हा कधी आपण सिरम घेत असतो किंवा कोणते प्रोडक्ट परचेस करत असतो त्यावेळेस खाली जायचं असते, रिव्ह्यू चेक करायचे असते, स्टार चेक करायचे असते, सर्व लोक रिव्ह्यू देत असतात ते चेक करायचं असते, ओरिजिनल आणि फेक बघूनच घ्यायचं असते. काय असते ना, असे जे चांगले प्रोडक्ट असतात ते कोणते फेक प्रोडक्टसुद्धा रिसीव होत असतात. त्यासाठी ओरिजिनल प्रोडक्ट घ्या, चेक आउट करून घ्या, व्यवस्थित चेक करून घेतल्यानंतरच ओरिजिनल प्रोडक्ट परचेस करा. या सिरमची पॅकेजिंग कार्डबोर्ड बॉक्समध्ये आहे आणि आतमध्ये जार अवेलेबल आहे. आता हे सिरम यूज कसं करायचं आहे, डेलासुद्धा यूज करू शकता, नाईटला यूज करू शकता किंवा डे किंवा नाईट असं सिरम म्हटलं गेलेलं नाही, डे नाईट दोन्ही यूज करू शकता. 18+ गर्ल्स बॉईज कोणीही यूज करू शकता. 18च्या नंतर, 18च्या पहिले यूज करू नका सिरम वगैरे, 18च्या नंतरच यूज करा. पिगमेंटेशन आहे, डल स्किन झालेली आहे किंवा कमी पिगमेंटेशन आहे, हायपर पिगमेंटेशन नाही, कमी पिगमेंटेशन आहे, डल स्किन झालेली आहे किंवा सनटॅन झालेलं आहे, ते सनटॅन वगैरे कमी करायचं आहे, त्यासाठी तुम्ही सिरम यूज करू शकता. आपल्या फेसवर एक ग्लो येईल आणि ब्राईटन अप होईल आणि आपल्या स्किनना
व्हाईटनिंग किंवा ब्राईटन अप होण्यास भरपूर प्रमाणात मदत हे सिरम करेल. पण त्यासाठी पेशन्स ठेवून तुम्हाला काही दिवस यूज करून बघावं लागेल. 7 डेज 8 डेजमध्ये रिझल्ट मिळणार नाही. नाही तर रिव्ह्यूमध्ये आपण बघितलं आणि 7 किंवा 8 डेजमध्ये रिझल्ट का बरं मिळाला नाही असं नाही. 7 किंवा 8 डेजमध्ये रिझल्ट मिळणार नाही. तुम्हाला काही दिवस यूज करून बघावं लागेल. आणि स्किन ग्लोईंग ब्राईटन अप म्हटलं किंवा सनटॅन म्हटलं, सनटॅनच कमी होणार किंवा आपली स्किनमध्ये एक टोन समोर जायचं आहे किंवा आपली स्किन म्हणजे डार्क आहे आणि व्हाईटमध्ये जायचं, अशा प्रकारचं हे सिरम नाही. ग्लोईंग आणि ब्राईटन अप स्किन होईल आणि सनटॅन कमी होईल की छोटं मोठं छोटं पिगमेंटेशन असेल इथे जे आपली स्किन काळपट पडत असते इथे वगैरे, ते कमी होईल हळूहळू. आता हे यूज कसं करायचं? यूज करण्यासाठी डे किंवा नाईट असं म्हटलं गेलेलं नाही. फेस वॉश करायचं आहे, काही यूज करा. सर्वात पहिले फेस वॉश आहे. कोणतंही स्किन केअर करा, फेस वॉश करा. फेस वॉश करा. डेलासुद्धा फेस वॉश केल्यानंतर आपल्याला सिरम यूज करून घ्यायचं. जर टोनर यूज करत असेल ठीक, टोनर नाही तर गुलाबजल यूज करा. नंतर सिरम यूज करा. सिरम यूज झाल्यानंतर मॉइश्चरायझिंग तुम्ही करू शकता. स्किन टोनच्या याच्याने आपलं मॉइश्चराईज करा आणि बाकीचे स्किन केअरसुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर नाईटला यूज करायचं आहे त्यावेळेससुद्धा फेस वॉश करायचं आहे. ज्यावेळेस आपण रेस्ट करतो फेस वॉश करायचं आहे, गुलाबजल यूज करायचं आहे किंवा टोनर यूज करायचं आहे. त्यानंतर सनस्क्रीन यूज करायची, त्यानंतर आपल्याला सिरम यूज करायचं आहे आणि ओव्हरनाईट राहू द्यायचं. आणि सकाळी जेव्हा मॉर्निंगमध्ये आपण हे सगळं करत असतो म्हणजे जे स्किन केअर करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या स्किन केअरमध्ये सनस्क्रीन नक्की ठेवायची आहे. अशा प्रकारचे हाय ॲक्टिव्ह म्हणजे विटॅमिन सी इथं 10% अवेलेबल आहे, त्यामुळे हाय ॲक्टिव्ह म्हटलं गेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे हाय ॲक्टिव्ह जेव्हा आपण फेसवर यूज करतो त्यावेळेस आपली फेस जो असते ना तो सेन्सिटिव्ह होण्याची शक्यता असते किंवा लवकर ऊन इफेक्ट करते आपल्या फेसवर. लवकर बाकीची धूळ मिट्टी ऊन किंवा इफेक्ट करत असते. त्यासाठी आपण ओरिजिनल म्हणजे बरोबर आपण ते आपल्या फेसवर यूज करत असलं ना तर असे प्रॉब्लेम्स होणार नाही आणि आपले स्किन ग्लोईन आणि ब्राईटन अप दिसेल. खूप छान सिरम आहे. यूज केल्यानंतरच समजेल. भरपूर काही रिव्ह्यू शेअर केला आहे किंवा भरपूर डिटेल्स मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघितला असेल, थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.